गुड मॉर्निंग. मी देवयानी जोशी. एक गोष्ट आणि आपलं आयुष्य समृद्ध करता येऊ शकेल असा एक छोटासा विचार, चला ऐकूया. एकदा एक छोटा मुलगा असतो, अगदी छोटा. तो शाळेतनं येतो आणि आपल्या आईला म्हणतो, "मम्मा, अभी कल से ना आप मुझे 1 घंटा लेट आना स्कूल में लेने के लिए." त्याची आई म्हणते, "क्यों बेटा?" तो म्हणतो, "स्कूल में ना एनुअल डे का फंक्शन है, तो उसमें थोड़ी उसकी प्रॅक्टिस है." 10-15 दिवस ती प्रॅक्टिस चालते. ॲन्युअल डेच्या दिवशी ते पेरेंट्स जातात त्याच्या शाळेत. पूर्ण 1.5-2 तासाचा प्रोग्राम होतो. प्रोग्राम संपल्यावर तो मुलगा घेऊन ते घरी येतात. घरी आल्यावर त्या मुलाला विचारतात, की "बेटा, आप तो हमें दिखे ही नहीं. कैसा रहा परफॉर्मेंस?" तो म्हणतो, "मैंने तो बहुत अच्छा काम किया." म्हणे, "लेकिन हमें तो आप दिखे ही नहीं." तो म्हणतो, "ऐसा कैसे नहीं दिखे? मैं तो चौथी लाइन में था, मेरे दोस्त को 2 मिनट का रोल था, मेरे दूसरे दोस्त को 10 मिनट का था और मुझे पूरा 2 घंटे का काम मिला था ताली बजाने का। मेरे टीचर ने बोला था स्टेज पे कुछ भी हो जाए, कोई भी आए, आपको ज़ोर से ताली बजानी है, सबको चीयर अप करना है." तो मुलगा खूप हॅपी असतो, की 2 तास त्याने त्याचा रोल पूर्ण व्यवस्थित पार पाडलाय. पण त्याचे पेरेंट्स हॅपी नसतात कारण त्यांना ते एक्सेप्टेबलच नसतं. आपल्याला असं वाटतं ना, की लाईमलाईटमध्ये, स्टेजवर मुलगा गेला तरच त्याचा परफॉर्मन्स परफॉर्मन्स आहे. भक्ती, सेवा, परफॉर्मन्स आपल्याला असं वाटत असतं, की ह्या गोष्टी लाईमलाईटमध्ये घडल्या तरच त्या काउंट होतात. इकडल्या बाजूला आपण काउंटच करत नाही. कसं असतं आपण नेमकं काय हरवलेलं असतो, तो मुलगा प्युअर होता. तो खूप हॅपी होता. लहानपणी आपण किती प्युअर असतो. आपल्याला आनंद कशा-कशात होत असतो. आपण जे करतो ते मनापासून करतो. कोणाचं कौतुक मिळेल का? लोक काय म्हणतील? आपण कसे दिसतोय? याचा हिशोबच नसतो. आणि मोठे होताना अपेक्षा, लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या अपेक्षा, कंपॅरिझन, कौतुकाची भूक, व्हॅलिडेशन ॲडिक्शन मी सांगितली होती याच्यावर गोष्ट. हे सगळं बदलत जाते आपल्याला आणि आपण नकळत आपल्या प्रायोरिटीज बदलत जातो आणि आपण हळू प्रायोरिटी घालून बसतो आपली. का म्हणूनच एखाद वेळेला आपण हॅपी नसतो का? कारण आपण आपल्या खऱ्या-खुऱ्या आयुष्यापेक्षा आर्टिफिशियल जगात जगायला लागतो. लहानपणी त्या मुलाला फक्त टाळ्या वाजवणं महत्त्वाचं होतं. मोठेपणी आपल्याला स्टेजवर दिसणं महत्त्वाचं वाटू लागतं लोकांच्या समोर. आता हा विचार करायची वेळ आहे, की आपण खरंच मोठे झालोय, की फक्त आपली प्युरिटी आणि प्रायोरिटी आपण हे झाली आहे. विचार करा. खूप छोटीशी पण खूप छान गोष्ट आहे. आज 200वा दिवस आहे गोष्टींचा माझ्या. 200 दिवस सलग मी गोष्टी सांगते आहे आणि हा प्रवास तुमच्या सगळ्यांच्यामुळे इतका सुंदर झाला. तुम्ही प्रत्येक गोष्ट ऐकली, अनुभवली, मनापासून प्रतिसाद दिला. त्यासाठी मनापासून थँक यू. तुमच्या ह्या प्रेमामुळे माझ्या गोष्टींचा प्रवास असाच पुढे सुरू राहील. असेच मला अ, कौतुक करत राहा, साथ देत राहा, चुका काढत राहा. सगळ्या गोष्टी वेलकम आहेत. आय लव्ह यू ऑल. थँक यू सो मच.